नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक विमानाचं पहिलं लँडिंग। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग झालंय। विमानाच्या लँडिंग वेळी अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानाला वॉटर सलामीही देण्यात आली आहे। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेले हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 रोजीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे। विमानतळाला दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे। नवी मुंबई विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलंय। महिनाभरापूर्वी वायुदलाच्या C-295 आणि सुखोई 30 ही विमानं धावपट्टीवर उतरवण्यात आली होती। या विमानांचं लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे। हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबई विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे। जवळपास 5945 एकर जागेवर मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर पनवेल जवळ हे विमानतळ उभारण्यात आलं आहे।